नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा दणदणीत विजय झालाय. 60 पैकी 33 जागा जिंकत भाजपनं बहुमत मिळवलंय, तर 12 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचा 19 जागांवर विजय झालेला आहे, तर 12 जागांवर एसकेएम आघाडीवर आहे, तर सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला केवळ 1 जागा मिळाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ 6 जूनला संपणार आहे आणि त्यामुळे भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तर अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून वर्तवलेल्या अंदाजावर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार आहे. 295 ते 310 जागांचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. कालचा एक्झिट पोल पैसा फेको तमाशा देखो असा आहे, असा टोला राऊतांनी लगावलाय. उठावानंतरची ही आमची पहिली निवडणूक असून या निवडणुकीतील विजयानंच आमची पुढची वाटचाल होईल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. विरोधकांना विधानसभा अवघड जाईल असा दावा देखील त्यांनी केलाय. राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्झिट पोलचा दावा खोडून काढत इंडिया आघाडीचं सरकार येण्याचा दावा केलाय. 10 पैकी 8 लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसतात. एक्झिट पोलचे निकाल बदललेले दिसतील असं विजय वडेट्टीवार म्हटलंय. एक्झिट पोलच्या माध्यमातून जनतेनं तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवलाय. रावेरची जागा चांगल्या मतांनी निवडून येईल असा विश्वास रक्षा खडसेंनी व्यक्त केलाय. तिसऱ्यांदा मोदी देशाचं नेतृत्व करतील असंही रक्षा खडसे म्हणाले. अमरावतीत जर निकाल महाविकास आघाडीच्या विरोधात गेला तर शहरात सिव्हिल वॉर होईल असा इशारा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिलाय. तर अमरावतीतील सर्वे हा मॅनेज केलेला असून काहींनी घाबरून कल दिलाय असा दावा देखील त्यांनी केलाय. वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निकालापूर्वी पुसद शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखांचे बॅनर झळकलेत. विजय निश्चित असा आशय बॅनरवर छापण्यात आलेला आहे. बॅनरवर संजय देशमुख आणि उद्धव ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे. पुण्याच्या कोथरूडमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत. निकालाच्या 2 दिवस आधीच मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत आणि बॅनरवर लोकसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा आशय आहे. मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाणे यांच्या विजयाचे बॅनर झळकलेले आहेत. प्रचंड बहुमतानं विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आलेत. मात्र 4 तारखेला नेमकी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनच बारामतीतील विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबार घेतलाय. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना इंदापुरात मात्र पोस्टर वॉर पाहायला मिळतंय. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर लावले, तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर लावलेले आहेत आणि त्यामुळे दोन्ही गटात पोस्टर वॉर पाहायला मिळतंय. सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी पडळकरांनी केली आहे. निकालानंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय. तर राज्यात महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील असा आशावाद चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी यंदा चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना केली आहे. तर अवेळी येणाऱ्या पावसानं नुकसान झालंय असं देखील ते म्हटलंय. मुंबईत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये 4 ते 5 जूनपर्यंत पावसाच्या मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. तर किमान तापमान अनुक्रमे 36 अंश आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मान्सूनपूर्व सरींची शक्यता वर्तवली जाते. त्यातच नवतपाचाही कहर असल्यानं तापमानाचा पारा आणखीनच भडकलाय. त्यामुळे विदर्भातील नागरिक त्रस्त झालेत. वाशिमच्या मेडशीसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील मशागतीच्या कामांना देखील वेग येणार आहे. संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ 5% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय.
गोंदियातील आमगाव येथे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागतंय, त्यामुळे नगर परिषदेद्वारे टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. धाराशिवमध्ये टँकरची संख्या 150 पार गेली असून अधिग्रहणाची संख्या देखील वाढत चालली आहे. 151 टँकरच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील वाड्या वस्त्या आणि खेडेगावांना पाणी पुरवठा केला जातोय, तर विहीर अधिग्रहणाची संख्या 850च्या वर गेलेली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना पाहायला मिळते. अनेक भागांमध्ये पाणी नसल्यानं नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेवर पिंपरी परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या 8 भूखंडांची मालकी भाड्यानं महामेट्रोला देण्याची तयारी सुरू आहे. मात्र महामेट्रो हे भूखंड कायमस्वरूपी खरेदी करू इच्छित आहे आणि याबाबत मेट्रोनं राज्य शासनाच्या नगर सचिव विभागाला कळवलं असून शासनानं सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे याबाबतचा अभिप्राय मागितलाय. महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलेला आहे. पर्यटकांच्या बोटिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी एक निर्णय घेत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पेडल बोटिंगची परवानगी दिली आहे. रंगबिरंगी वेगवेगळ्या आकारातील पेडल बोट पर्यटकांना चालवण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. नाशिकहून पेठ मार्गे गुजरातकडे जाणारी वाहतूक पहाटेपासून ठप्प आहे. महामार्गावर दोन्ही बाजूला 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोणखेडा चौफुलीवर अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच वाहतुकीचं नियोजन न केल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. पावसाळा 1.5 महिन्यावर येऊन ठेपला असल्यामुळे मुंबई महापालिकेनं साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष नियोजन केलंय. पहिल्या टप्प्यात मुंबई शहर आणि उपनगरात कीटकनाशक आणि धूर फवारणी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अडगळीत पडलेलं भंगार जप्त करण्यात येणार आहे. पुण्यात वाढत्या उन्हामुळे पुणेकरांनी मेट्रोनं प्रवास करण्याला अधिक पसंती दिली आहे. मे महिन्यात तब्बल 15,54,000 प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केलाय, तर मेट्रो प्रवाशांची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या 84,000च्या पुढे गेली आहे. वाशिम ते जिंतूर या राज्यमार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन चालक त्रस्त झालेत, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते. रत्नागिरीतील तामस तीर्थ समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी ग्रामस्थांकडून गेली कित्येक वर्ष होते आणि आता प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र बंधाऱ्याचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा आरोप होतोय. समुद्राकडे जाणारी पारंपरिक वाट बंद करण्यात येत असल्यानं काही ग्रामस्थांनी वाट मोकळी करण्याची मागणी केली आहे. जळगावच्या रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणात आरोपींच्या पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या कार आणि त्यातील तरुण तरुणीचाही शोध आता घेतला जाणार आहे. अपघात मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून कारचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी चालवणाऱ्या मद्यधुंद चालकानं एका दुचाकीला धडक दिली. पुण्याच्या नवले ब्रिजवर ही घटना घडली आहे. सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरीही या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष आहे. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. वाद टोकाला गेल्यानं कारागृहातील एका कैद्याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे कारागृहातील बेशिस्त पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लातूरमधील उदगीर शहरात संपत्तीच्या कारणावरून आरोपीनं त्याच्या आईवर आणि त्याच्या मोठ्या भावावर कोयत्यानं वार केले. त्यावेळी त्याच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. नांदेडमधील वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ 390 पेक्षा जास्त बंदुकीतील गोळ्यांचा साठा सापडलाय. लाईट मशीन गनच्या गोळ्या असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक आणि श्वान पथक दाखल झाले. शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपींना कारागृहातून रुग्णालयात नेताना ते पोलिसांना चकवा देत फरार झालेत. या आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत. भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि त्यांच्या कुटुंबियांना अज्ञातानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यानं मालेगाव पुन्हा हादरलंय. अज्ञातांकडून दोघांवर तलवारीनं वार करण्यात आले. हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यातील वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत. मे महिन्यात पोलिसांनी 5,000 वाहनधारकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 23 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. तर मागील 5 महिन्यात एकूण 16,500 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातून 83 लाखांचा महसूल जमा झालाय. वाशिमच्या अटकळी या भागात महावितरणाचा कारभार जीवावर बेतलाय. शॉक लागल्यानं 3 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक शेतकरी गंभीर जखमी झालाय. त्यामुळे महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय.
जळगावात कागदाच्या गोदामाला आग लागली. सुप्रीम कॉलनी शेजारील डब्बन गली इथे हे गोदाम असून रात्री 2:30च्या सुमारास ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात 40 टन कागद जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर 3 गोदामं जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली असून या आगीमध्ये 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरातील हर्सुल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय. यावेळी अग्निशमन दलाच्या पथकानं शोध मोहीम करत मृतदेह तलावातून बाहेर काढला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात नॅशनल हायवेचा एक कर्मचारी देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. तर अपघातानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शिरूर सातारा महामार्गावरील नागरगाव येथे 2 बाईकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात महादेव शेलार आणि अनुज गायकवाड या दोन्ही बाईकस्वारांचा मृत्यू झालाय. पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका घरावर झाड पडल्यानं घराचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं घरात कुणीही नसल्यानं जीवितहानी झाली नाही. मात्र या भागातील ग्रामस्थांनी हे झाड धोकादायक असल्याचं सांगूनही पालिकेनं दखल घेतली नाही आणि त्यामुळे पुणेकर चांगलेच आक्रमक झाले. तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांनी 2 कारला धडक दिली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्यानं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यातील भीमगलीमध्ये एका घराची भिंत पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून 2 महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुदैवानं यात कुणीही जखमी नाहीये. गोंदियाच्या कुंदनकुटी मंदिर परिसरातील घरात अज्ञात चोरट्यांनी शिरून 2 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम रुचा घांगरेकरनं टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या ठरलं तर मग या मालिकेचं शीर्षक गीत गायलेलं आहे. रुचाच्या गोड आवाजातील हे शीर्षक गीत ऐकून नेटकरी तिचं कौतुक करतायत. अभिनेता प्रसाद जवादे आणि त्याची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख यांनी मिनी व्लॉग इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे. ज्यात प्रसाद अमृतासाठी खास ऑमलेट ब्रेड बनवून अमृताला सर्व्ह करताना दिसतोय. माझा रॉकिंग सॉलिड शेफ असं कॅप्शन देत अमृतानं हा व्हिडिओ शेअर केला.